नवीनाच्या प्रार्थना. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे. आमेन. तुझा आत्मा पाठव आणि त्यांना नवजीवन मिळेल आणि सृष्टीची नवनिर्मिती होईल. आपण प्रार्थना करूया. हे देवा, तो पवित्र आत्म्याच्या प्रकाशाने आपल्या श्रद्धावंत लोकांची हृदये प्रकाशमय करतोस. त्याच प्रकाशाचे वरदान आम्हालाही दे, म्हणजे आम्हाला सर्व बाबतीत योग्य निर्णय घेता येईल व त्याच्या पवित्र सांत्वनाने आनंदी जीवन जगता येईल. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पश्चाताप विधी. हे माझ्या देवा, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू माझ्या आशास्थान आहेस. सर्व वस्तूपेक्षा मी तुझ्यावर मनापासून अधिक प्रेम करतो. तू आनंदपूर्ण व चांगला आहेस. तू आमच्या प्रेमास पात्र आहेस. या प्रेमामुळेच मी तुला दुखविल्याबद्दल मला मनापासून पश्चाताप वाटतो. मी पापी आहे, माझ्यावर दया कर. तथास्तु. पोप साहेबांच्या हेतूसाठी प्रार्थना. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो. जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे. जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यास गौरव असो. जसा प्रारंभी तसा आता आणि सदा सर्वदा. आमेन. पवित्र मरियेचा दावा. पवित्र देवमाते, आम्ही तुझ्या आश्रयास आलो आहोत. आमच्या अडीअडचणीत आमच्या विनंत्या अव्यरू नकोस. हे धन्य वैभवशाली कुमारी, सर्व संकटापासून तू आमचा सदैव बचाव कर. हे सदासायनी माते, तुझे नाव श्रद्धाजनक आहे. हे प्रिय माते, मला सहाय्य कर. मनोभावे देवाची भक्ती व सेवा करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. सदैव प्रार्थना करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. कामवासनेचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वाईट सवयी सोडण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. जागतिक मोह, वाईट संगत, अश्लील पुस्तके व चित्रपट यांचा नेटाने प्रतिकार करण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. वारंवार भक्तिभावाने भाकरूप ख्रिस्त स्वीकारण्यासाठी हे प्रिय माते, मला सहाय्य कर. माझे ख्रिस्ती कर्तव्य
व जीवनावस्थेची जबाबदारी पार पाडण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनात अडीअडचणीच्या प्रसंगी सहजतेने तोंड देण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. आजार, दुःख व गरिबी यांच्याशी मुकाबला करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. माझ्या मनपरिवर्तनासाठी तो निर्धार तडीच नेण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. तुझा सन्मान व धावा करण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. इतरांना तुझा सन्मान व धावा करण्यास तुझ्याकडे वळविण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. मरणावेळी अनंत जीवनात प्रवेश मिळवण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. जीवनाच्या शेवटच्या घटकेला प्रभूचे संरक्षण मिळवण्यासाठी हे प्रिय माते मला सहाय्य कर. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून सदा सायनी माते आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ व दयाळू देवा, मानवाला सहाय्य करण्यासाठी पवित्र कुमारी मरियेने आपल्या एकुलत्या पुत्राची माता व्हावे असे तू योजलेस. त्या मध्यस्थीने आम्ही पाप प्रसंगापासून दूर राहावे, शुद्ध हृदयाने तुझी सेवा करावी म्हणून प्रभू ख्रिस्ताद्वारे आम्ही विनंती करतो. तथास्तु. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या आठवड्यामध्ये अनेक भक्तगणांनी पवित्र मरियेचे आभार मानलेले आहेत. एका व्यक्तीला चांगलं आरोग्य मिळाल्याबद्दल आभार मानते. दुसरी एक व्यक्ती चांगलं घर उपलब्ध झाल्याबद्दल आभार मानते. आणखी एक व्यक्ती जीवनात चांगला साथीदार मिळाल्याबद्दल आभारी आहे. एका व्यक्तीला UK जाण्यासाठी व्हिसा मिळाला म्हणून आभार मानते. घरी सुखरूप परत आल्याबद्दल दुसरी एक व्यक्ती आभारी आहे. कुटुंबामध्ये जो तणाव झाला व जो आला तो सुटलेला आहे. चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे, त्याबद्दल आभार मानते. NGO प्रोजेक्ट मिळाल्याबद्दल दुसरी एक व्यक्ती आभार मानते. मेंदूचा त्रास बरा झाल्याबद्दल आणखीन व्यक्ती आभारी आहे. MCOMच्या एक्झाम परीक्षेमध्ये चांगलं यश मिळाल्याबद्दल एक व्यक्ती आभारी आहे. चांगलं नोकरी मिळाल्याबद्दल दुसरी व्यक्ती आभारी आहे. या सर्व आभार प्रदर्शनाबरोबर आपल्या सर्वांना जे असंख्य कृपादानं मिळालेली आहेत त्याबद्दल पवित्र मरियेचे आभार मानूया. अनेक भक्तगणांनी विनंती केलेल्या आहेत. एक व्यक्ती जीवनात चांगला साथीदार मिळावा म्हणून प्रार्थना करते. कुटुंबामध्ये शांती हवी म्हणून दुसरी एक व्यक्ती मागते. जो प्रश्न कोर्ट कचेरीमध्ये अडकलेला आहे त्यापासून सुटका व्हावी म्हणून प्रार्थना करते. सर्व वाईटापासून मुक्तता मिळावी म्हणून आणखी व्यक्ती प्रार्थना करते. दुसरी व्यक्ती अमेरिकेला जाण्याचा व्हिसा मिळावा म्हणून प्रार्थते. आणखी एक व्यक्ती पोटाचा भयंकर त्रास झालेला आहे त्यापासून मुक्तता मिळावी म्हणून प्रार्थते. अनेक प्रकारच्या समस्या आलेल्या आहेत. आर्थिक टंचाई आहे त्यापासून मुक्तता मिळावी म्हणून व्यक्ती प्रार्थना करते. एका व्यक्तीवर खोटे आरोप झालेले आहेत त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थना करते. चांगली नोकरी मिळावी म्हणून आणखी एक व्यक्ती प्रार्थना करते. कुटुंबामध्ये सलोखा निर्माण व्हावा म्हणून आणखीन एक व्यक्ती प्रार्थना करते. डोळ्याच्या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून एक व्यक्ती प्रार्थते. मुलाची प्राप्ती व्हावी म्हणून एक व्यक्ती कळकळीची प्रार्थना करते. चांगला बिझनेस मिळावा म्हणून आणखीन एक व्यक्ती प्रार्थते.
ब्रेन ऑपरेशन चांगलं व्हावं म्हणून दुसरी व्यक्ती प्रार्थना करते. अल्सरपासून मुक्तता मिळावी म्हणून दुसरी व्यक्ती प्रार्थते. सिटी स्कॅन रिपोर्ट चांगला यावा म्हणून आणखीन व्यक्ती प्रार्थते. किडनीच्या आणि हाय ब्लड प्रेशर या त्रासापासून मुक्तता मिळावी म्हणून दुसरी व्यक्ती कळकळीची प्रार्थना करते. ट्यूमरपासून जे ऑपरेशन होणार आहे ते चांगलं व्हावं म्हणून एक व्यक्ती कळकळीची प्रार्थना करते. एका व्यक्तीला स्ट्रोक आलेला आहे त्यापासून बरं व्हावं म्हणून प्रार्थना करते. खोटे आरोप झालेले आहेत त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून मिळावी म्हणून एक व्यक्ती प्रार्थना करते. एका व्यक्तीला युरिक ॲसिडचा त्रास झालेला आहे तो बरा व्हावा म्हणून प्रार्थते. कॉन्ट्रॅक्ट ऑपरेशन चांगलं व्हावं म्हणून प्रार्थते. युरिनरी इन्फेक्शन झाले आहे त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून एक व्यक्ती प्रार्थना करते. कोरोना व्हायरस या महामारीपासून मुक्तता मिळावी म्हणून एक व्यक्ती प्रार्थते. पोटाचा TB रोग झालेला आहे तो बरा व्हावा म्हणून प्रार्थना करते. हृदयाचा त्रास झालेला आहे तो बरा व्हावा म्हणून एक आणखीन व्यक्ती प्रार्थते. बायपोलर डिप्रेशन आलेलं आहे त्यापासून मुक्तता व्हावी म्हणून प्रार्थते. इंग्लंडला जाण्याचा व्हिसा मिळावा म्हणून आणखी व्यक्ती प्रार्थना करते. कोलोन कॅन्सरपासून मुक्तता व्हावी म्हणून एक व्यक्ती प्रार्थते. ब्रेस्ट कॅन्सरपासून मुक्तता व्हावी म्हणून आणखीन व्यक्ती प्रार्थना करते. बायपास सर्जरी यशस्वी व्हावी म्हणून आणखी व्यक्ती प्रार्थना करते. या सर्व व्यक्तीबरोबर सर्व विनंत्याबरोबर आपल्या ज्या असंख्य विनंती आहेत त्या श्रद्धापूर्वक अंतःकरणानं प्रभू परमेश्वराच्या नावानं मरिये चरणी ठेवूया. नवदीन भक्तीची प्रार्थना. हे सदासानी माते मी तुझ्या पायापाशी आलो आहे. मी पापी आहे माझ्यावर तुझी दृष्टी वळव. तू माझा आधार आहेस माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हे दयावंत माते माझ्यावर दया कर. तू पापांची आशा व आश्रयस्थान आहेस. सर्व लोक तुला संबोधितात. तू माझे आशास्थान व आश्रयदाती हो. येशूची भक्ती करण्यासाठी मला सहाय्य कर. तुझा हात माझ्यापर्यंत लांब कर. मी फार पापी असल्यामुळे सर्वस्वी तुझ्या स्वाधीन होतो. तुला माझे जीवन वाहतो व तुझा कायमचा सेवक बनतो. मी ईश्वराची करुणा भागून आभार मानतो. तुझ्या वात्सल्यावर माझा विश्वास आहे. शाश्वत मुक्तीबद्दल मला आशा आहे. दुर्दैवानं पुष्कळ वेळा मी पापात ओढलो कारण मी तुझा धावा घेतला नाही. आता मी प्रतिज्ञा करतो की तुझ्या मदतीने मी यापुढे मोहाला जिंकेन. या कामी तू मला सहाय्य करशील अशी मला आशा आहे. मी स्वतःला तुझ्या स्वाधीन करतो. यदा कदाचित माझ्यावर पापात पडण्याचा प्रसंग आला व मी तुझा धावा करण्यास विसरलो तर माझा आत्मा हरवेल म्हणून तुझ्या कृपेची मी याचना करतो. मला तुझ्या कृपेची आवश्यकता आहे. दुष्ट शक्तीच्या हल्ल्यात तूच माझे आश्रयस्थान आहेस. हे मरिये तू मला सहाय्य कर. सदाकाळची माते ईश्वरापासून दूर होण्याचे दुर्भाग्य माझ्यावर येऊ तर नकोस. तथास्तु. सदासानी माते
तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. सदासानी माते, तुझ्या मुलांसाठी विनंती कर. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. पवित्र मरिया, दुःखितांना मदत कर, दुर्बलांना सहाय्य कर, शोकग्रस्तात आनंदित कर, लोकांसाठी प्रार्थना कर, धर्मगुरूंचा कैवार घे. ईश्वरी कार्यास वाहून घेतलेल्या सर्व भगिनींची मध्यस्थी हो. तुझा धावा करणाऱ्या सर्वांना तुझे सहाय्य लाभो. तुला आमची माता व अष्टदी नेमली आहे. दुःखात व तू गरजेत तू आम्हाला सहाय्य कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू येशू, तो आपली माता मरिया हिला आम्हासाठी सदासानी माता म्हणून दिली आहेस. तिच्या तसबिरीला आम्ही वंदन करतो. तिच्या सहाय्याची अपेक्षा करणाऱ्या आम्हास तुझ्या तारणाचे अक्षय फळ प्राप्त हो. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. आमेन. तथास्तु. पिता, पुत्र व पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, येत्या शुक्रवारी 25 डिसेंबरला संपूर्ण जगात ख्रिस्ती लोक मोठ्या आनंदानं व भक्तिभावानं ख्रिसमसचा नाताळचा सण साजरा करणार आहेत. ख्रिस्ती लोकांना नाताळचा सण अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण त्या दिवशी ख्रिस्ती धर्माचा संस्थापक प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला एक तारणारा म्हणून. ख्रिस्ती लोकांना नाताळचा सण इतका का महत्त्वाचा आहे हे माहीत करून घेण्यासाठी आपण बायबलच्या पहिल्या पुस्तकामध्ये गेलं पाहिजे. बायबलचं पहिलं पुस्तक उत्पत्तीचं पुस्तक. या पुस्तकामध्ये आपण पाहतो की परमेश्वरानं
हे संपूर्ण जग शून्यापासून निर्माण केलं. सूर्य, चंद्र, असंख्य तारे आणि त्याचबरोबर सभोवताल असलेली सृष्टी परमेश्वराने निर्माण केली. आणि सर्व निर्माण केल्यानंतर परमेश्वरानं माणसाला त्याच्या प्रतिमेप्रमाणे घडवलं. त्याच्या प्रतिमेप्रमाणे घडवलं म्हणजे त्याला कृपेचं जीवन दिलं. परमेश्वराची इच्छा आणि अशी योजना होती की मानवानं या कृपेच्या जीवनामध्ये राहावं, या कृपेच्या जीवनामध्ये वाढावं आणि शेवटी कृपेच्या जीवनानंतर या पृथ्वीनंतर स्वर्गामध्ये सर्व काळ परमेश्वराबरोबर राहावं. ही परमेश्वराची योजना होती. मात्र परमेश्वराची योजना धुळीस मिळाली. कारण माणसानं परमेश्वराची आज्ञा मोडली. माणसानं पाप केलं. जो मनुष्य परमेश्वराकडून आलेला होता आणि परमेश्वराकडे जायचं ही योजना होती, ती आता पूर्ण होऊ शकत नव्हती. परमेश्वर आणि मनुष्य यामध्ये जो प्रेमाचा संबंध होता तो तुटला होता. मनुष्य परमेश्वराकडे जाऊ शकत नव्हता, तो असहाय्य होता. परंतु जरी परमेश्वराला माणसानं टाकलं, परमेश्वरानं माणसाला टाकलं नाही. माणसाच्या तारणासाठी परमेश्वरानं एक नवीन सुंदर योजना तयार केली. ती योजना होती की माणसाचं तारण एका माणसाकरवी माणसाद्वारे व्हावं. आणि त्यासाठी हजारो वर्षापासून त्याने तयारी केली. पहिल्या प्रथम ज्या वंशातून ज्या समाजापासून प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म होणार होता, त्या समाजाचा, त्या वंशाचा त्यांनी निवड केली. ज्यू जमात यांना परमेश्वरानं निवडलं. आणि आपण बायबलच्या पुस्तकामध्ये वाचतो की अब्रामाला ज्यू जमातीचा मुख्य म्हणून निवडल्यानंतर हजारो वर्षापर्यंत ही त्यांनी निवड चालू ठेवली. बायबलच्या पुस्तकामध्ये अब्रामापासून प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत 42 पिढ्या यांची नमूद केलेल्या आहेत. सर्वच पिढ्या नमूद केलेल्या नाहीत, ठराविक महत्त्वाच्या पिढ्या नमूद केलेल्या आहेत. त्यामध्ये एक महत्त्वाची व्यक्ती होती दावीद राजा. याच्या वंशातून ख्रिस्त जन्माला यावा अशी परमेश्वराची इच्छा होती. आणि शेवटी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे शेकडो हजारो वर्षाच्या योजनेनंतर प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. येशू ख्रिस्ताचा जन्म कुठे, कधी, केव्हा झाला याचं उत्तम वर्णन मत्तेयकृत शुभवर्तमानामध्ये केलेलं आहे. मत्तेय शुभवर्तमानकार यांना पहिल्या अध्यायामध्ये याचं सविस्तर वर्णन केलेलं आहे. यासाठी पवित्र मनाची निवड केली गेली आहे. आणि हिच्या उदरी प्रभू परमेश्वराचा येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म गाईच्या गोठ्यामध्ये झाला. ख्रिस्त गरिबीमध्ये जन्माला, गरिबीमध्ये वाढला आणि गरिबीमध्ये त्यानं ख्रिस्ताचं मरण पत्करलं आणि पुनरुत्थित होऊन त्यानं माणसाचं तारण केलं. हा संपूर्ण इतिहास, याचा संपूर्ण पार्श्वभूमी बायबलच्या पुस्तकामध्ये
आपल्याला सांगितलेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, ख्रिस्ती लोकांना ख्रिस्ताचा जन्म ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट का वाटते? याचं कारण तो जगाचा तारणकर्ता आहे. परमेश्वराच्या योजनेनुसार हे सर्व झालेलं आहे. म्हणूनच येत्या 25 तारखेला शुक्रवारी मोठ्या आनंदानं, मोठ्या प्रेमानं हा सण साजरा केलेला आहे. आणि हे म्हणूनच या दिवशी आपण प्रार्थना करूया की ज्या हेतूसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं या जगामध्ये जन्म घेतला, ज्या हेतूसाठी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून या पृथ्वीवर अवतरला, ज्या हेतूसाठी प्रभू येशू ख्रिस्तानं दुःख सहन, क्रूसाचं भयंकर मरण पत्करलं आणि पुनरुत्थित होऊन माणसाचं तारण केलं, ते तारण प्रत्येकाला मिळावं ही परमेश्वराची इच्छा होती, आहे आणि असणार. म्हणून आपण या दिवशी आनंदाचा सोहळा साजरा करीत असताना या हेतूसाठी प्रार्थना करूया की प्रभू येशू ख्रिस्त ज्या हेतूसाठी 25 डिसेंबरला नाताळच्या रात्री जन्माला, त्या सणाचं सार्थक व्हावं, तो सण अर्थपूर्ण व्हावा, म्हणून प्रत्येक माणसाचं तारण व्हावं म्हणून विशेष प्रार्थना करूया. आमेन. काही क्षण आपण मोठ्या भक्तिभावानं मनन चिंतन करूया. हे मायाळू कुमारी मरिये, जो कोणी आपल्या संरक्षणासाठी तुझ्याकडे धावत आला, तुझे सहाय्य मागितले व तुझी मध्यस्थीची याचना केली, त्याच्याकडे तू पाठ फिरवलेस असे कोणी कधी ऐकले नाही. हे तू ध्यानात घे. हे परमश्रेष्ठ कुमारी आणि माते, तुझ्या चांगुलपणावर विसंबून मी पश्चातापी पापी तुझ्याकडे धाव घेतो, तुझ्या जवळ येतो आणि तुझ्यापुढे उभा राहतो. हे देवपुत्राची माते, माझी विनंती नाकारू नकोस, तर कृपा करून तू ऐक आणि मान्य कर. तथाच तू. भाकर रूप ख्रिस्त दर्शन प्रसंगाची प्रार्थना. हे दयाळू प्रभो, तुझे उपकार अगणित आहेत, तुझा चांगुलपणास मर्यादा नाही. तू आश्चर्यकारकरित्या आपल्या लोकांमध्ये वस्ती करतोस. तू सदैव जगाच्या अंतापर्यंत तुझ्या मंगल उपस्थितीने व प्रेममय आस्थेने आम्हाला मार्गदर्शन कर. आमच्या जीवनावर प्रभावी लक्ष ठेव. सर्व प्रकारच्या अडीअडचणी, संकटे व पाप यापासून आम्हाला सुरक्षित ठेव. म्हणजे जगात आम्हाला नेहमी तुझ्याबरोबर, तुझ्यामध्ये निवास लाभेल व अनंत जीवनाच्या वस्तीस्थानात तुझ्या संगतीचा लाभ लाभेल. तथाच तू. आधार आशीर्वाद. प्रभूचे नाव हाच आमचा आधार. त्याने स्वर्ग व पृथ्वी उत्पन्न प्रभू केली. माझी प्रार्थना ऐक. माझा धावा तुझ्याकडे पोहोचू दे. प्रभू तुझ्याबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा, या तुझ्या लोकांना मानसिक व शारीरिक स्वास्थ्य दे. धन्य कुमारी मरेच्या विनंतीद्वारे सध्याच्या आजारातून त्यांना मुक्त कर व आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे अनंत सुख भोगण्यास त्यांना पात्र बनव. तथाच तू. तुमचे संरक्षण करावयास प्रभू येशू तुमच्या जवळ असो. तुमचे पालन करावयास तुमच्या मध्ये असो. तुमचे मार्गदर्शन करावयास तुमच्या समोर असो. तुमचा सांभाळ करावयास तुमच्या पाठीशी असो. तुम्हाला आशीर्वाद द्यावयास तो सदैव तयार असो. सदा सानी मातेच्या विनंतीमुळे सर्व समर्थ पिता, पुत्र व पवित्र आत्मा
यांचा आशीर्वाद तुम्हावर येवो आणि सदा सर्वदा राहावो. तथास्तु. नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. आमची राखण तू करणारी, निर्दोषी निष्कलंक जननी, नमस्कार हे राणी, नमस्कार हे राणी कुमारी, नमस्कार हे राणी. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. सर्वशक्तिमय पिता सनातन, नंदन त्याचा प्रभु अमुचा. उभयापासूनी प्रसवेशो, तो शुद्धात्मा ईश अमुचा. मंगलभावी स्तुतयाला, करूया वंदन त्रैक्याला, करूया वंदन त्रैक्याला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. जय 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 ईशाला, गाऊ त्याच्या स्तवनाला. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, तुझ्या आश्चर्यकारक संस्काराच्या रूपाने तुझ्या दुःख सणाचे स्मारक आम्हामध्ये ठेवले आहेस. आम्ही तुझ्या शरीराच्या व रक्ताच्या पावन रहस्याची आराधना करावी आणि तुझे तारणदायी कृपादान आम्हामध्ये उपस्थित असल्याची गोड जाणीव आम्हाला व्हावी, असा आशीर्वाद आम्हाला दे. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर, तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे करतो. तथास्तु. धन्यवाद. परमेश्वर धन्य असो, त्याचे पवित्र नाव धन्य असो. येशू ख्रिस्त खरा देव आणि खरा मनुष्य धन्य असो. प्रभू येशूचे नाव धन्य असो. त्याचे अतिपवित्र हृदय धन्य असो. त्याचे अतिमौल्यवान रक्त धन्य असो. अतिपवित्र संस्कारातील येशू धन्य असो.
पवित्र आत्मा आमचा कैवारी धन्य असो. अतिपवित्र मर्या देवाच्याही धन्य असो. तिचा पवित्र आणि निष्कलंक गर्भसंभव धन्य असो. तिचे गौरवमय स्वर्गनयन धन्य असो. मरिया कुमारिणी माता हिचे नाव धन्य असो. तिचा पवित्र पती संत योसेफ धन्य असो. परमेश्वर आपला दूत व संताबरोबर सदैव धन्य असो. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. जेरुसलेमा जे वैभव तू इस्रायलचे तू संतान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. मानवतेचा मानदंड तू कृपापूर्ण तुझला अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. भाग्यवंत तू प्रिय प्रभूला स्वर्ग राणीचे तुझं वरदान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तुझ्या गुणांचे करिता ध्यान तुझं पुढती नमते इमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तुझ्या सारखी आई असता पडेल आम्हा कसली मान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. या शुभ सदनी तव मधु भजनी दंग झाले हर कुणी भान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. तू सन्मान तू बहुमान मरिया मुझा तू अभिमान. पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचे नावे तथा आमेन. असतो.